तर अजित पवारांच्या नेत्यांवरती पवारांच्या विकास लवांडेंनी आक्षेप घेतलेला आहे। अजित पवारांचे नेते सत्ताकारण आणि निवड प्रक्रियेमध्ये व्यस्त असल्याचं लवांडेंनी म्हटलंय। दादांच्या दशक्रिया विधीपर्यंत नेत्यांना थांबणं शक्य नसावं असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलेला आहे। पवारांच्या पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी अजित पवारांच्या पक्षातील नेत्यांवर जो आहे तो आक्षेप घेतला। अजितदादा एक निर्णय क्षमता असलेला मोठा नेता होता आणि त्यांच्या जीवावर ज्यांनी राजकारणाची फळं चाखतायत काही लोक सध्या, त्यातल्या काही लोकांना सत्तेची घाई झाली का? अजून चिता विजलेली नसताना तुम्ही तिकडे मिटिंगा करता, बैठका करता, दादांच्या राखेला अस्थि विसर्जनाला किंवा राखेला हात लावायला सुद्धा तुम्ही नसता। याचं मला स्वतःला वैयक्तिक खूप दुःख वाटलं आणि चिंता वाटली किंवा संतापही आला की दादांचा पक्ष काहींना हायजॅक करायचा आहे का, ताब्यात घ्यायचा आहे का, किंवा सत्तेची समीकरणे काही वेगळी जुळवायची आहेत का, कशासाठी एवढी घाई चालली होती ते मला कळलेलं नाहीये। आणि माझ्या ह्या सगळ्या पाहणीतून हे निष्कर्षास आलं की दादांचा एकही मंत्री, एकही आमदार सकाळी आज 9 वाजता राखेच्या कार्यक्रमाला नव्हता। हे मला फार वाईट वाटलं। दोन्ही राष्ट्रवादी पक्षाने एकत्र यावं आणि एकत्र येण्याचा निर्णय शरद पवारांनी घ्यावा असं बाळासाहेब देशमुख यांनी म्हटलंय। राष्ट्रवादीची उभारणी पवार साहेबांनी केली, त्यामुळे हा संपूर्ण विषय पवार साहेबांवर सोडावा। पवार घराण्याचे निकटवर्तीय आणि परळीचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांनी ही प्रतिक्रिया दिली। आता दादांच्या अशा अकाली जाण्यामुळे निश्चितपणानं आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र यावेत ह्याच्यासाठी अनेक दिवसापासून अनेक कार्यकर्ते प्रयत्न करत होते आणि याचा निर्णय माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांवर सोडावा। कारण त्या माणसाच्या मागे अत्यंत अनुभव आहे। त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उभारणी त्यांनी केलेली आहे आणि त्या व्यक्तीवर हा विषय सर्वांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे त्यांनी त्यांच्यावरती सोडावा।